आपले फंक्शनला उपस्थित म्हणजे मराठीमध्ये बोलू तर चालेल का? हां बरोबर. मग सर्व मान्यवर जे उपस्थित आहे आणि सर्व आपले अतिथीगण जे उपस्थित आहेत त्यांचं सर्वांचं इकडे हार्दिक स्वागत आहे. आणि या ठिकाणी म्हणजे मला जेव्हा ही माहिती झालं की आपण सोलर पार्क म्हणून आपण इनॉग्रेट करतोय आणि याचं एक पूर्ण आयोजन जे होता ते उद्याचा होता, परंतु शेड्यूलमुळे तो आजचा झाला. तरी पण जसा आता सांगितलं गेलेलं आहे की याच्यामध्ये आता प्रत्येक वर्षी जे आहेत आपला 77,977 लाख युनिट जे आहे ते म्हणजे चालू राहणार आहे. मग ते 77 लाख युनिट म्हणजे एक चांगली आता गव्हर्नमेंटची स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपण जे ट्रेडिशनल सोर्सेस ऑफ पॉवर आहे, ट्रेडिशनल सोर्सेस ऑफ एनर्जी आहे, त्याला आपण एक अल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ पॉवर मधून रिप्लेस करू शकतो आणि जे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे त्याच्यामधून तुम्ही रिप्लेस करू शकतो. मग मी विकास ग्रुपच्या आणि जीएससीच्या दोन्हीच्या हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी हे म्हणजे फक्त विचार करणं एक प्रोजेक्ट बद्दल तो वेगळा विषय, परंतु त्याला एक्झिक्यूट करून त्याला करून दाखवणं ते वेगळं. विकास ग्रुपच्या हे एक म्हणजे खरंच अभिनंदन आहे की त्यांनी एक एवढा मोठा 5 मेगावॅटचा सुरू करून दाखवलेला आहे आणि आता आणखीन एक 8 मेगावॅटचं त्यांनी प्लॅनिंग करून घेतलेलं आहे. माझी अशी अपेक्षा राहील की आता जी आपली गव्हर्नमेंटची सबसिडी आहे त्याच्यामध्ये त्यांना आणखीन थोडा कमी कॉस्ट पडेल नंतरच्या 8 मेगावॅट मध्ये आणि तुम्हाला चांगल्या प्रमाणे आता गव्हर्नमेंटच्या सुविधा वापरायला मिळतील. तरी पण आमच्याकडनं म्हणजे एमएससीबीसीएल कडनं कोणाला म्हणजे कुठलीच आपली कोऑर्डिनेशनची अपेक्षा असेल ते आम्ही याच्यामध्ये आहे आणि असे एंटरप्रेन्युअर्सला ज्यांनी अल्टरनेटिव्ह सोर्सेस एनर्जीमध्ये एवढं काम करू इच्छितात आम्ही याच्यामध्ये तत्पर आहे आणि आम्ही याच्यामध्ये पुन्हा पूर्ण सहभाग पण देणार आहे. धन्यवाद. Where consumers up to 5 megawatt of contract demand will be allowed under net metering. This can be a huge breakthrough in the solar space because with 5 megawatt net metering customers can avail around 70 lakh units a year, and that will be generated in their own facility without any cost of extra land. So that will be a huge additional benefit. Plus with net metering facility they will be also be able to export the units when they are not using it, supposedly on a Friday in case of Aurangabad or any other, or during lunch time whenever the consumption is low. So these initiatives by MSEDCL are very good in terms of capacity addition, and they are truly supporting the green energy initiative in Maharashtra. We thank MSEDCL for that initiative on sustainability. Special thanks to Rahul sir who has honored us by coming over here, and despite his busy schedule he has been a very proactive, dynamic officer helping industry to the maximum extent he can. He goes out of the way also to support industry. That's the kind of bureaucrats we need for development of our industry. Pankaj Group has been a very supportive industry in all these years. They have been a part of CMI since I think more than 15-20 years now, and I don't feel that there is a single year where Pankaj Group hasn't been an active part in CMI's any activities. So big thank you to them. Congratulations to GC team also for execution of such a big huge project, and best wishes for the future. Thank you. Rahul and others delegates who have come for the opening. Thank you very much, and also GSC team for the support and thank you.